महाविकास आघाडीनं आज बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली। पुण्यामध्ये शरद पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं, तर मुंबईत सेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं। पुण्यात आंदोलन सुरू असताना जोरदार पाऊस सुरू होता, तरी सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे मागे हटले नाहीत। शेकडो कार्यकर्ते पावसात भिजत मूक आंदोलनामध्ये ठाम राहिले। यावेळेला पवारांनी आंदोलकांना शपथ देखील दिली। तर मुंबईत ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते। नागपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मूक निदर्शनं केली। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कोर्टानं बंद बेकायदेशीर म्हटल्यानं महाविकास आघाडीनं काळी पट्टी बांधत राज्यभर निषेध नोंदवला। महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला, तर महायुतीनं महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावरच टीका केलेली आहे। आणि त्यांचे सरकारचे एक दोन सांगतायत की बदलापूरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणतायत। मुलींच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कधी उठवला त्याला राजकारण म्हणायचं, हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते। कोरोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडीत पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही। खरंच मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमांच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांघरून घालण्याचं काम करतायत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत। बहिणीला सुरक्षा पाहिजे, मातेला सुरक्षा पाहिजे, मुलींना सुरक्षा पाहिजे, म्हणून आम्ही बंद केला होता। त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला। नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखीन कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत। आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय। अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे, संवेदनहीनता आहे। काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे, ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात। माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।